आपला स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग उभारणीसाठी सरकारकडून या विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून मिळवा कर्ज आणि अनुदान। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर अनेकांना आपला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय उभारायचा असतो, मात्र त्यांना कर्ज किंवा भांडवल हे उपलब्ध नसते। अशा वेळी त्यांना विचार पडतो की आपण उद्योग तर करण्याचं ठरविलेलं आहे, परंतु यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून। तर आपली ही जी समस्या आहे, ही समस्या समजून घेऊनच आजच्या हा व्हिडिओमध्ये मी आपल्याला ती सविस्तर माहिती सांगणार आहे की ज्या माध्यमातून आपण कर्ज किंवा अनुदान सरकारच्या योजनांमधून आपल्या उद्योग किंवा व्यवसायाला उभारण्यासाठी घेऊ शकता। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण शेअर करा। चला तर बघूया कर्जे आणि अनुदान कुठून उपलब्ध होईल। तर ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय किंवा उद्योग करण्याची मोठी इच्छा असते, परंतु पैशाच्या अभावी व्यवसाय किंवा उद्योग ते करू शकत नाहीत। परंतु सरकारमार्फत उद्योग किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी कर्जे अनुदान उपलब्ध करून दिले जाते। असे कोणत्या योजना आहेत ज्यांच्या माध्यमातून एखादा नवीन उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध होतात, त्या योजनांच्या तपशीलवार माहिती आपण आता पुढील प्रमाणे पाहूयात। पहिली योजना याच्यामध्ये बीज भांडवल योजना। तर बीज भांडवल योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून तब्बल 50,000 रुपये ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध होते, जी की बीज भांडवलासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत प्राप्त होते, ज्याची परतफेड ही 3 ते 5 वर्षांपर्यंत करता येते। ही योजना विशेषतः अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती आणि जमाती, मागासवर्गीय उमेदवारांना अनुदानांच्या 20% कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। यामध्ये दुसरी योजना आहे ती आहे विश्वकर्मा प्रशिक्षण योजना। आता या योजनांच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणांती व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयेपर्यंत मदत सहाय्य दिले जाते। यामध्ये प्रामुख्याने मोटार वाइंडिंग, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षण, सुतारकाम, वेल्डर, ऑटोमोबाईल रिपेअरिंग, पेंटिंग, फोटोग्राफी, चर्मोद्योग, कंपाऊंडिंग, मोबाईल दुरुस्ती अशा प्रकारचे विविध व्यवसायाकरिता प्रथम प्रशिक्षण देण्यात येते। यामध्ये प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षण काळांमध्ये 500 रुपये तर जिल्हा बाहेरील प्रशिक्षणार्थ्यास 600 रुपये इतका प्रतिमाह विद्यावेतनही अदा केले जाते। यामध्ये तिसरी जी योजना आहे ती आहे मदत कर्ज सुविधा। या कर्ज सुविधा योजना अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवसाय किंवा उद्योग उभारणी करिता NSFDC मार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते। त्यानंतरची योजना आहे सूक्ष्म पतपुरवठा। आपणास अल्प रकमेचे कर्ज हवे असल्यास राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 5% व्याजदराने 50,000 रुपयापर्यंत ते 3 वर्षे अवधीकरिता कर्जाची सुविधा उपलब्ध करून यामध्ये दिली जाते। हा असतो सूक्ष्म पतपुरवठा। आणि एक आहे पुन्हा त्याच्यामध्ये मुद्रा कर्ज योजना। मुद्रा कर्ज सुविधा योजनेअंतर्गत नवीन उद्योग किंवा व्यवसाय उभारणी करिता राष्ट्रीयकृत बँका कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात, ज्यामध्ये लघु उद्योगांना चालना मिळावी याकरिता मुद्रा कर्ज सुविधेचा केंद्र सरकारकडून एक आविष्कार करून ती त्या गरजूंना दिली जाते। तर एकंदरीत अशा प्रकारे मुद्रा कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा, मुदत कर्ज सुविधा, त्यासोबतच विश्वकर्मा प्रशिक्षण योजना आणि बीज भांडवल योजना या पद्धतीच्या योजनांच्या माध्यमातून एखादा नवीन उद्योग
किंवा व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी सरकारी योजनांच्या माध्यमातून आपल्याला कर्ज आणि अनुदान हे उपलब्ध होऊ शकते. नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल, त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा करून या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि या चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोहरवर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपली भेट होणार आहे. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.